सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा। नेत्री नयने तुझवीन निद्रा कै भेट श्रीमा भद्रा सुभद्रा। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा। सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तरा। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीधराळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीर शंभो मदकोरधारी। नमः पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु मूर्ति श्री मुकुंदलाल महाराज की जय। सद्गुरु मूर्ति श्री कृष्णानंद महाराज की जय। मातृदेवो भव पितृदेवो भव राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। अवधूत जनार्दन श्री एकनाथ राधा मुकुंद राधा मुकुंद राधा मुकुंद। एकनाथ गुरु माझे आई नंदलाखा। 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 एकनाथ गुरु माझे आई एकनाथ गुरु माझे आई सद्गुरुनाथ महाराज की जय।
मुकुंद गुरुना उदित सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मूर्ती श्री मुकुंदराज महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु मूर्ती श्री कृष्णानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ये गविठा बाई ये
गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु वाचोनी सापडे न सूर्य। सद्गुरु वाचोनी सापडे न सूर्य। धरावे ते पाय नाही
सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु दत्तात्रेय दूता जनार्दन स्वामी एकनाथ। 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 गुरु दत्तात्रेय दूता रघुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरुमूर्ति श्री मुकुंदराज महाराज की जय। सद्गुरुमूर्ति श्री कृष्णानंद महाराज की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यत्र योगेश्वरः कृष्णो
यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर् ध्रुवा लिखितमो गोपाल कृष्ण भगवान की जय। या ठिकाणी येण्याचा आनंद काही वेगळा आहे। सेवा दरवर्षी घडावी अशी इच्छा आमची नेहमी राहते आणि बुवाई तेवढ्याच प्रेमाने आम्हाला बोलवतात। आता आजपासून या दत्त जयंतीच्या निमित्ताने होणारा गुरुचरित्राचा सप्ताह हा सुरू झालेला आहे आणि म्हणूनच पहिला दिवस आहे समजा सप्ताहाचा। म्हणून हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं सद्गुरूची महती वर्णन करणारं पद निरूपणासाठी घेतलेलं आहे। सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा गाढची तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा। आता सगळ्यात पहिले सद्गुरूला काय शरण जावं याचं मार्गदर्शन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या पदातून करतात। ते म्हणतात सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय। तर सोय म्हणजे काय हो? सोय म्हणजे काही गैरसोय हे तर होऊ शकत नाही। सोय म्हणजे काय इथे? तर सोय म्हणजे मार्ग रस्ता। सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला रस्ता सापडत नाही। कोणता रस्ता सापडत नाही म्हणतात? तर परमार्थाकडे जो जायचा आहे परमार्थाचा रस्ता सद्गुरूला शरण गेल्याशिवाय सापडत नाही। सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी। म्हणून तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांनीच जे संसारी जीव आहेत जे बद्ध जीव आहेत या बद्ध जीवांनी स्वतःचं आत्मकल्याण करण्याकरिता म्हणून सद्गुरूला शरण जायचं आहे। ते आधी 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 अशी द्विरुक्ती साधलेली आहे। तर आधी आधीचा अर्थ काय होतो? लवकरात लवकर किंवा या शरीराच्या पाठीमागे आधी व्याधी या सगळ्या लागण्याच्या अगोदर सद्गुरूला शरण जा असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगतात। कारण की जितकं लवकर तुम्ही सद्गुरूला शरण जाल तेवढं आपलं कल्याण लवकर होईल। ते गृहस्थ होते जवळपास त्यांचा वय वर्ष 75 आणि लहान मुलगा त्या लहान मुलाने विचारलं म्हणे आजोबा तुमचं वय किती? ते म्हणाले माझं वय 25 आहे। सगळेजण हसायला लागले, ते मुलंही हसायला लागले। म्हणाले आजोबा तुमचे केस पांढरे झालेले आहे। हो म्हणे कदाचित या उन्हामध्ये वाळले असतील म्हणून ते पांढरे झाले। बरं तुमचं वय 25? हो म्हणे माझं वय 25। तो पण म्हणे आजोबा आम्हाला तर वाटतं तुमचं वय 75च्या जवळपास असलं पाहिजे। म्हणे असलं पाहिजे का आहेत? मग तुम्ही 25 का खोटं सांगता आम्हाला? मी 25 याच्यासाठी खोटं सांगतो की मी वयाच्या 50 वर्षापर्यंत नुसत्या गमजा केल्या, नुसती मजा केली, खाओ पिओ ऐश करू आणि मग 50व्या वर्षी मला थोडीशी उपरती झाली आणि मी सद्गुरूंना शरण गेलो आणि सद्गुरूंना शरण गेल्यानंतर मग मला खऱ्या जीवनाचा मार्ग सापडला आणि हा जो मार्ग सापडला त्या मार्गामध्ये परमार्थाच्या मार्गामध्ये मी अतिशय सुखी आहे। सद्गुरूंचं मार्गदर्शन मला वेळोवेळी होत आहे आणि आज जवळपास या गोष्टीला सद्गुरूला शरण गेल्यानंतर 25 वर्ष झाले। म्हणून जो पहिला माझ्या आयुष्यातला 50 वर्षाचा जो कालावधी आहे तो मी काही पकडतच नाही। म्हणून मी सांगतो माझं वय 25 वर्षाचं आहे। म्हणून सद्गुरूला शरण गेल्याशिवाय परमार्थाचा मार्ग सापडत नाही। आणि भागवतकार असं म्हणतात दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम। एक तर मिळालेला मनुष्य देह हाच क्षणभंगुर आहे। दुर्लभ मानुष देह मिळाला त्याचे तरी काय पुन्हा देहिनां क्षणभंगुरा केव्हा गळून पडेल याची काही निश्चित नाही। आणि त्याच्यातही आणखी दुर्लभ काय त्याच्यामध्ये एखाद्या महापुरुषाचे किंवा एखाद्या आहेत अशांना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज उपदेश करतात।
दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रया. याच्या 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. कोणत्या 3 गोष्टी दुर्लभ? मनुष्यत्वम, एक तर मनुष्याचा देह मिळणे. हे मनुष्याचा देह कसा मिळतो? एक कलाकार म्हणतो की देवा की तू खरा प्रेक्षक आहे, कारण की आम्ही इतक्या भूमिका वठवल्या या पृथ्वी तलावरती येऊन, जवळपास 84 लक्ष भूमिका आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही खरे नट आहोत. पण या सगळ्या या नटांचा जर प्रेक्षक जर कोणी असेल तर तू आहे म्हटलं. म्हणजे तुझ्या सगळ्या आमच्या भूमिका पाहिलेल्या आहेत. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मानव देह मिळाला, मनुष्यत्व. बरं, मनुष्य देह मिळाला तर आधीच्या उदाहरणापर्यंत सांगितल्याप्रमाणे अर्ध आयुष्य तर गमजा करण्यामध्येच जात आहे, खाओ पिओ मजा करू मध्ये. मग आता आत्मकल्याण केव्हा साधणार? म्हणून मनुष्य जन्मामध्ये मोक्षाची इच्छा प्राप्त होणं म्हणजे परमेश्वर काय आहे, आत्मा परमात्मा एक आहे हे ज्ञान होण्याची जी काही मनुष्याला इच्छा उत्पन्न होते, ती उत्पन्न व्हायला आणखीन ती गोष्ट दुर्लभ आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन दुर्लभ काय आहे तर म्हणतात महापुरुष संश्रया. महापुरुष म्हणजे सद्गुरू. सद्गुरू हे लवकर आपल्याला मिळत नाही. जोपर्यंत आपली तेवढी तपश्चर्या किंवा तेवढं साधन होणार नाही तोपर्यंत सद्गुरू आपल्याला मिळणार नाही. आणि सद्गुरूला एकदा शरण गेले की तो परमार्थाचा मार्ग म्हणजे सोय जी आहे ती आपल्याला दाखवतो. तर बद्ध कोणाला म्हणायचं? हो, बद्ध संसारी जीव जे आपल्याला म्हटलेला आहे. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, परमार्थाविषयी अज्ञान प्रपंचाचे उदंड ज्ञान नेणू स्वये समाधान या नावबद्ध काया वाचा आणि मन चित्त वित्त जीव प्राण द्रव्यदानेचे करी भजन या नावबद्ध. बद्ध संसारी जीव आपल्याला म्हटलेला आहे. कारण की काय? परमार्थाविषयी अज्ञान. अज्ञान आपल्याला ज्ञान नाही परमार्थाचं. परमार्थाविषयी अज्ञान आणि प्रपंचाचं ज्ञान उदंड. प्रपंचाचं मात्र उदंड ज्ञान आहे. प्रपंचाचे उदंड ज्ञान. पण याच्यामध्ये समाधान आहे का? नेणो स्वय समाधान या नावबद्ध. बरं, आणखीन मग त्यांनी उदाहरण दिलं की काया वाचा आणि मन चित्त वित्त जीव प्राण. सगळं आपलं जे शरीर आहे कशामध्ये गुंतलेलं आहे तर म्हणतात की परधन आणि परस्त्रीमध्ये गुंतलेलं आहे. चित्त वित्त जीव प्राण द्रव्य दारेचे करी भजन. द्रव्य म्हणजे पैसा, दारा म्हणजे स्त्री, याचाच कडे ज्याचं मन लागलेलं आहे अशा या संसारी जीवांना समर्थ रामदास स्वामी बद्ध संसारी जीव असं म्हणतात. अनेक वर्ष या संसारामध्ये राहिल्यानंतर एक दिवस असं वाटायला लागलं की आता आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत, आता या संसारातून सुटलं पाहिजे. मग अशी जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हा याच बद्ध जीवाला मुमुक्षु असं म्हणतात. मुमुक्षु म्हणजे त्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे, ईश्वर प्राप्तीची इच्छा आहे, त्याला असं म्हणतात मुमुक्षु. मग मुमुक्षुची लक्षणं काय आहे? त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. या संसारामध्ये राहून तो अनेक प्रकारचा सुखोपभोग घेताना तो पळून गेलेला आहे. आणि अशी जेव्हा अवस्था होती की आता हा संसार सुटला पाहिजे म्हणून विविध तापे पोळला अंतर्यामी, त्या अशा त्या जीवाला मुमुक्ष अशा प्रकारचा म्हटलं गेलेलं आहे. या मुमुक्षु जीवाला काय वाटतं की आता संसारातून सुटलं पाहिजे, आता तरी परमार्थाकडे वळलं पाहिजे. मग याला खरी ओढ लागून राहते सद्गुरूकडे जाण्याची. ज्ञानाउपदेशी अज्ञान अंधार निरशी जीवात्मया परमात्मयाशी ऐक्यता करी बिघडले देवानी भक्त जीव शिवपणे द्वैत तया देवा भक्ता एकांत करी तो सद्गुरु. कुठले ज्ञान देतात का ते? सद्गुरु नाही, जो ब्रह्मज्ञाना उपदेशी. आणि आपल्या चित्तामध्ये असलेला जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो दूर करण्याचं काम हे सद्गुरु करतात. जो ब्रह्मज्ञाना उपदेशी अज्ञान अंधार निरशी आणि एवढंच करून थांबत नाही
तर जीवात्मया परमात्मयाशी ऐक्यता करी. जीवाची आणि शिवाशी भेट घालून देणारे. जीव शिव एकच आहे, आत्मा परमात्मा एकच आहे, हे आपल्याला आणि याचं मार्गदर्शन करणारे म्हणजे सद्गुरू आहे. आणि जे विभक्त झालेले आहेत, कोण विभक्त झाले? बिघडले देव आणि भक्त विभक्त झालेले आहेत. देव आणि भक्त आपण आपल्यामध्ये काहीतरी अंतर समजतो, पण माझा आत्मा हाच आणि परमात्मा आहे असं ज्ञान आपल्याला काही होत नाही. आपण आपलं शरीर म्हणजेच आपला आत्मा समजतो, आपलं शरीर म्हणजेच जे काही आहे ते आपण समजतो, पण खरं म्हणजे शरीराच्या आतमध्ये असलेला जो आत्मा तो चैतन्यमय आहे. आणि तो जो चैतन्यमय असलेला आत्मा आहे तो म्हणजे परमात्मा आहे. याची ओळख आपल्याला सद्गुरू करून देतात. असं सद्गुरूचं मोठं कार्य आहे. मग हे सद्गुरू कोणालाही मिळतात का? सद्गुरू कोणालाही नाही मिळत. ज्ञानेश्वर मौली असं वर्णन करतात, ऐसी कर्मे साम्य दशा होय तया विरेशा, मग सद्गुरू आपैचा भेटेची तया. व तुमचं जे साधन चाललेलं आहे, जी भक्ती चाललेली आहे, ती इतकी उंचीवरती जाईल, इतकं त्याचा वर जाईल की स्वतः तुम्हाला सद्गुरूकडे जायची आवश्यकता नाही म्हणतात ज्ञानेश्वर मौली म्हणतात. बरं, मग सद्गुरू आपैचा भेटीची तया. मग सद्गुरू स्वतः तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला आत्मज्ञान करून देतात. सुंदर उदाहरण काही खूप जास्त वर्षापूर्वीचं नाही, 100-150 वर्षापूर्वीचं आहे. रामकृष्ण परमहंस यांचा अधिकार एवढा होता की काली मातेशी संवाद साधायचे, काली मातेशी बोलायचे रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांचे गुरु. तर हे रामकृष्ण परमहंस एकदा नदीमध्ये स्नान करत होते. आश्रमाच्या बाहेर स्नान करून बाहेर येतात. तोच एक भव्य दिव्य स्वरूपाचे असे एक साधू पुरुष त्यांच्यासमोर उभे राहिले. आजानुभाऊ त्यांचं स्वरूप. आजानुभाऊ म्हणजे दोन्ही हात गुडघ्यापर्यंत ज्यांचे जातात, ज्यांच्यामध्ये आजानुभाऊ लोकांमध्ये एक प्रकारचं संतत्व हे दिसून येतं. जेवढे आपण संत लोक पाहतो सगळे आजानुभाऊ. प्रभू रामचंद्र ते देखील आजानुभाऊ, सगळ्यांचे हात जे गुडघ्यापर्यंत पोचतात. तर असे ते आजानुभाऊ असलेले एक साधू पुरुष रामकृष्ण परमहंसांच्या समोर येऊन उभे ठाकले. म्हणाले, चलो बेटा, आपको हमको ज्ञान देना है. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी नमस्कार केला, म्हणजे महाराज नमस्कार आहे मी तुमच्या चरणावरती, पण आता कशाचं ज्ञान मला तुम्ही देणार हे मला समजलं नाही. असं आहे की मी सर्वस्व माझ्या त्या काली मातेला मानतो. मी काली मातेला विचारून घेतो की हे आता मला कोणतं ज्ञान देतात आहे म्हणून ते काली मातेजवळ आले. काली मातेचे ध्यान केलं आणि काली मातेशी संवाद सुरू केला. म्हणजे आई, तू माझ्याशी संवाद साधते आणि तू माझ्याशी सगळ्या काही तुझ्या गोष्टी करते, सगळ्या प्रकारचं ज्ञान तू मला दिलेलं आहे. आणि असं असताना एक साधू पुरुष येऊन मला म्हणतात, चलो बेटा आपको ज्ञान देना है. तेव्हा ती जी काली माता होती ती रामकृष्णावरती चिडली. म्हणाले, अरे आता तू किती दिवस आई 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 करणार आहे? मी या देव स्वरूपामध्ये असून जे ज्ञान मी तुला देऊ शकत नाही ते तुला ते देणार आहे. ते तुझे गुरु आहे, मीच त्यांना पाठवलेलं आहे. जा म्हणे त्यांच्याकडून तू आत्मज्ञान प्राप्त करून घे, जे ज्ञान मी तुला देऊ शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष त्या काली मातेने रामकृष्ण परमहंसांना त्या महाराजांकडे पाठवलं, नमस्कार केला. म्हणजे काली माता की आज्ञा हुई है, तर ठीक आहे. काली मातेची जर आज्ञा नाही, चलो बेटा हमारे साथ. ते कोण होते वर? ते तोतापुरी महाराज होते. तोतापुरी महाराज म्हणजे रामकृष्ण परमहंसांचे गुरु. मग निर्विकल्प समाधीमध्ये कसं जायचं, निर्विकल्प समाधीमधून कसं खाली यायचं आणि मूलाधारेपासून ते चक्राधारेपर्यंत कसं जायचं, ही सगळ्या समाधीच्या अवस्था या तोतापुरी महाराजांनी रामकृष्ण परमहंसांना सांगितल्या. ज्याच पुढे मग विवेकानंदांना सांगितलेले आहेत रामकृष्ण परमहंसांनी. सांगायचं तात्पर्य हे की प्रत्यक्ष भगवतीने देखील आज्ञा केली की तू या गुरुला शरण जा, आत्मज्ञानाकरता गुरुला शरण जा असं सांगितलं. म्हणून सांगायचं तात्पर्य हे की परमेश्वराचे अवतार जे झाले, संतांचे अवतार झाले, त्या अवतारांमध्ये देखील प्रत्येकाला सद्गुरूला शरण जावं लागलं.
रामकृष्णासारखे अवतार झाले. प्रभू रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ महामुनी, भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा यांचे गुरु संदीपनी मुनी. यांच्याकडे जावं लागलं त्यांना. कशासाठी? एक तर ऐहिक ज्ञान प्राप्त करायसाठी, पुस्तकी ज्ञान ते पण प्राप्त कर. 14 विद्या 64 कळा ह्या ज्या काही शिकायच्या आहेत त्या गुरुजवळ शिकल्या पाहिजे. बरं, ऐहिक ज्ञानासोबतच ही जी गुरुमंडळी होती, जी आश्रम चालवायची जुन्या काळातली, हे सद्गुरू देखील होते. आता आपण सगळ्यांना गुरु म्हणतो. हो, शाळेमध्ये शिकवणारे मास्तर तेही गुरु, कॉलेजमध्ये शिकवणारे जे प्राध्यापक तेही गुरु. गुरुपूजनाच्या ज्या दिवशी दिवस असतो आपण त्या दिवशी त्यांचं पूजन करतो, त्यांना काही भेट वस्तू देतो. पण हे जे गुरु आहे हे सद्गुरू आहेत का? हे सद्गुरू नाही. सद्गुरू त्यालाच म्हणतात की जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करेल. शाळेतले गुरुजन म्हणा किंवा प्राध्यापक वर्ग म्हणा कॉलेजमधला, हा तुम्हाला एखाद्या ऐहिक विषयाचं ज्ञान देईल. गणिताचे मास्तर आहेत ते गणित विषय तुम्हाला शिकवतील, इतिहासाचे मास्तर आहे इतिहास विषय शिकवतील. पण काय आत्मा परमात्मा एक आहे असं शिकवणारी कुठली शाळा आहे का? कुणी मास्तर आहेत का? नाही. मग हा जो फरक झाला हा कालांतराने झालेला फरक आहे. पूर्वीच्या काळी जे गुरु होते श्रेष्ठ, ज्यांना आपण गुरु मानतो, ते सगळे सद्गुरू होते. म्हणजे ऐहिक ज्ञानासोबतच ते पारमार्थिक ज्ञान सुद्धा द्यायचे, आत्मज्ञानाचा देखील उपदेश करायचे. सद्गुरु वाचुनी वाचुनी व्यर्थ जिणे यात वाकडे काय, शुक सांगे भागविला कृष्णे वाहुनी लाकडे काय. जर गुरु करायची आवश्यकता नसती, सद्गुरु करायची आवश्यकता नसती, तर प्रभू रामचंद्र, त्यांचे भाऊ किंवा बलराम दादा श्रीकृष्ण यांनी संदीपनीच्या आश्रमामध्ये आणि अनेक प्रकारचे कष्ट केले. झाडाच्या मुळ्याच्या मुळ्या ज्या आहेत, झाड तोडून आणायचे वाळलेले, त्याच्या मुळ्या बांधायच्या आणि आपल्या डोक्यावरती ते त्याचे भारे व्हायचे. शुक सांगे भागविला कृष्णे वाहुनी लाकडे काय. कृष्णाला काय कमी, साक्षात पूर्ण परात्पर ब्रह्म असलेले भगवान गोपाल कृष्ण, पण त्यांनी देखील गुरुच्या घरी काम केलेलं आहे. कारण की गुरुची आवश्यकता त्यांना देखील होती. मग कालांतराने हा बदल होत गेला. गुरु आणि सद्गुरू, हे जे गुरु होते ते सद्गुरूही होते. पण आता आपण सगळ्यांना गुरु 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 म्हणतो, पण ते सद्गुरू नाही. एक गोष्ट ही पक्की आहे की गुरु शिवाय ज्ञान कळत नाही. ज्ञान कळे ना कुणा गुरु विण, ज्ञान कळे ना कुणा गुरु विण, ज्ञान कळे ना कुणा. वाचुनी शिकुनी शहाणे झाले, वाचुनी शिकुनी शहाणे झाले, पदव्या माझी सारे रमले, पदव्या माझी सारे रमले. अर्थ से हारुना, अर्थ से हारुना गुरु विना ज्ञान करे आत्मा, गुरु विना ज्ञान करे आत्मा, गुरु विना ज्ञान करे आत्मा, गुरु विना ज्ञान करे. जप तप साधन बहुत केले, जप तप साधन बहुत केले, योगाभ्यासी मन हे रमले, योगाभ्यासी मन हे रमले. भावा वाचुनी गुणा, भावा वाचुनी गुणा गुरु विण ज्ञान करे आत्मा, गुरु विण ज्ञान करे आत्मा, गुरु विण ज्ञान करे आत्मा. मन हे जाचे आकर्ण्यासी, मन हे जाचे आकर्ण्यासी, मुक्ती आहे
कालांतराने झालेला फरक गुरु आणि सद्गुरु हा आहे. सद्गुरु तो जो की ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, आत्मज्ञानाचा उपदेश करतो, आत्मा परमात्मा एक आहे हे सांगतो तो गुरु. आणि जो ऐहिक विषयाचं ज्ञान देतो तो गुरु, आणि जो आत्मज्ञानाचा उपदेश करतो तो सद्गुरु. अशा प्रकारचा हा जो झालेला फरक आहे हा कालांतराने झालेला फरक आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पुढच्या चरणामध्ये असं सांगतात, आपणा लिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. एकदा का तुम्ही सद्गुरूला शरण गेले की सद्गुरु तुम्हाला तुमच्यावरती कृपा तर करतात आणि आपल्यासारखं सद्गुरूच करून टाकतात. हे सद्गुरूमध्ये आणि शिष्यामध्ये विशेष फरक राहत नाही. सुंदर उदाहरण आहे आमच्या एकनाथ महाराजांच्या घरचं. एक पैठणच्या बाजूला एक छोटस गाव, खूप ग्रामीण. त्या गावामध्ये एक पटवारी राहत होता. त्या पटवारी तेव्हा त्या काळाचा जो होता तेव्हा खूप चवली पावली चालत नसे, गरीब त्या काळातला तो पटवारी. आणि त्याची स्त्री आणि त्याला एक मुलगा झाला. कसा मुलगा झाला हो? वेडा बावळा अशा प्रकारचा मतिमंद मुलगा. त्याच्या तोंडातून फक्त एक एवढाच शब्द निघायचा, त्याला काहीच समजायचं नाही. असा तो मुलगा त्या दंपतीला झाला. काही वर्षानंतर ते पटवारी मरून गेले. आणि आता आपलं आणि आपल्या मुलाचं पोट कसं भरावं ही चिंता मातेला लागून राहिली. मग मातेनी काय केलं, त्याच्या आईनी काय केलं की जेवढे काही त्यांच्या आजूबाजूचे घर होते, ओळखीचे श्रीमंतांचे घर, त्यांच्या घरी धुणं भांडी अशा प्रकारची मोलमजुरी करणं सुरू केलं. स्वतःचं आणि स्वतःच्या मुलाचं पोट भरणं सुरू केलं. होता एक दिवस मालकिणीकडे, म्हणजे ही गावबाची आई, त्याचं नाव तो गावबा, कारण की साऱ्या गावाचा लाडका म्हणून त्याचं नाव गावबा. त्या गावाच्या आईच्या मालकिणीकडे काही सण झाला. जसं आपल्याकडे महालक्ष्मी झाला की आपण पुरणाच्या पोळ्या वडे वगैरे आपण सगळ्यांना वाटतो. पूर्ण आपले जेवढे काही परिचित असतील, परिचित नसलेल्यांना सुद्धा देतो. पण तो महालक्ष्म्यांचा प्रसाद काही आपण राहू देत नाही, प्रसाद सगळ्यांना आपण वाटून टाकतो आपल्या घरचा. तसंच सणानिमित्त झालेल्या पुरणपोळ्या त्या मालकिणीने गावबाच्या आईला दिल्या. आणि या पुरणपोळ्या घेऊन गावबाची आई घरी आली. एक फळी होती, त्या फळीवरती टोपलीमध्ये ठेवून दिल्या, त्याच्यावर झाकून ठेवले. आणि गावबाला एक पुरणपोळी खायला दिली. त्याला इतकी आवडली, बोलता तर येत नव्हतं, मुका होता. असा त्या फळीकडे बोट दाखवायला लागला. त्याला दुसरी पण पोळी खाऊ घातली. 2-3 पोळ्या होत्या. तर त्याचं पोट बघा समाधान झालं. 2 पोळ्या खाल्ल्यानंतर पुन्हा दुसरा दिवस उजाडला. पुन्हा तो त्या फळीकडे बोट दाखवायला लागला आईला. आई बोलता येत पण हो कोणी सांगायचं. आईला लक्षात आलं की याला पुरणपोळी पाहिजे. आता आपण असं म्हणतो आणि आपण अनुभव पण घेतलेला आहे की जशी जशी पुरणपोळी शिळी होते तशी तशी आणखीन चांगली लागते म्हणतात. लागतं, आपण सगळ्यांनी खाल्लेली आहे, काही प्रश्नच नाही. तर ती दुसऱ्या दिवशीची शिळी पोळी त्याला इतकी चांगली, इतकी आवडली की काही विचारू नका. पुन्हा तो तिसऱ्या दिवशी तिकडेच पोट दाखवायला लागला. आई आता आई बिचारी घरी, तिने त्या मालकीने तोंड वेंगाळलं. म्हणजे माझा मुलगा जो आहे म्हणे तो नासमज आहे, असा आहे मुलगा. त्याला म्हणे एखादी पोळी उरली असेल तर द्या ना म्हणे. त्या दिवशी त्याचं पण त्या मालकीनबाई जरा दयाळू असल्यामुळे ही पोळी दिली. त्या दिवशीचं पण गावाचं कार्य झालं. 3 दिवस झाले. 4थ्या दिवशी सकाळी पुन्हा तो त्या फळीकडे पोट दाखवायला लागला. आता मात्र आई चिडली आणि आईने काय केलं, चांगल्या चापट पोळ्या आणि धम्मक लाडू त्या गावाला द्यायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. आणि तो रडायला लागला. तर एवढंच करून समाधान झालं नाही तर एक काडी घेतली आणि त्या काडीने त्या गावाला मारायला सुरुवात केली. रडायला लागला. एक तर नासमजको, वेडसर मूल, त्याला बोलता येत नाही आणि तो रडायला लागला. तिला देखील वाईट वाटायला लागली की अशा मुलाला आपण मारतोय.
वडिलांविना पोर आणि आपण असं मारतोय, त्याला खाऊ घालू शकत नाही. आपल्या परिस्थितीचं तिला वाईट वाटलं. आजूबाजूच्या बाया जमा झाल्या, म्हणाले असं कर, आपल्या या पैठणामध्ये नाथ महाराज आहे, नाथांकडे याला घेऊन जा. नाथांची जर याच्यावरती कृपा झाली तर हा जो नासमज मुलगा आहे हा समजूतदार होईल. बरं ठीक आहे. त्याला ओढत फरफटत मारत ती खेचत चालली गावामधून. तो बिचारा रडतोय आणि नाथांच्या वाड्याच्या समोर आले. नाथांची पूजा आटोपलेली होती. नाथ पाण्यावरती झोके घेत बसलेले होते आणि ही अशा प्रकारची एक कोणीतरी स्त्री आपल्या मुलाला ओढत मारत आणते आहे हे नाथांच्या लक्षात आलं. आणि नाथ लगेच उठले आणि म्हणाले, बाळा का मारते म्हणे याला, काय झालं, काय नाव याचं? ती म्हणाली, काय सांगू म्हणे नाथा, एक दिवस याला पुरणपोळी खाल्ली, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी खाऊ घातली, हा सारखा तेव्हापासून पुरणपोळीचाच हट्ट धरतो, काय करावं म्हणे. सोडा म्हणे, त्याला मारू नका, सोडा म्हणे त्याला, बाळा माझ्या जवळ येऊन बस. मी त्याला जवळ बोलवलं नाथांनी. तिने सांगितलं, असा असा माझा पती होता, असा वेडसर मुलगा जन्माला आला, त्याला बोलता येत नाही, काही नाही. तरी नाथांनी त्याला विचारलं, अरे बाळा तुझं नाव काय? तू म्हणाला एक. अरे म्हणे काय म्हणे, बाई म्हणे तुम्ही याला म्हणे वेडसर म्हणता म्हणे, हाच तर खरा हुशार आहे. हा एक म्हणतो, हाच तर खरा तत्वज्ञान सांगतोय की या सगळ्या जगामध्ये एक परमेश्वरच भरून राहिलेला आहे. एक, फक्त एकच एवढा शब्द तो बोलायचा, एक परब्रह्मच या जगामध्ये आहे हे सांगतोय म्हणे, हाच हुशार आहे म्हणे. काय झालं, असं झालं. बरं ठीक आहे, त्याला पुरणपोळी पाहिजे ना, माझ्या घरी पांडुरंगाच्या नैवेद्यात रोज पुरणपोळी होते, मी याला रोज पुरणपोळी खाऊ घालत जाईल. बेटा म्हणे तुम्हाला मुलीसारखी आहे, तेव्हा तुला जर असं वाटलं तर तू इथेच राहा, हाही राहील, तू इथेच राहा, तू काही घरी जाऊ नको. म्हणे नाही म्हणे नाथा मी जाईल. बरं म्हणे तुम्हाला मुलीसारखी आहे, तुला जेव्हा वाटलं तुझ्या गावाला भेटावं तेव्हा तू येत जा माझ्याकडे, तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू याला आपल्या घरी घेऊन जात जा, काही माझं अडचण नाही. बरं पण मी याला रोज पुरणपोळी खाऊ घालत आणि पुरणपोळी रोज खाऊ घालील एवढं म्हटलं मात्र अंतर गावाला खूप आनंद झाला. तर दुसऱ्या दिवशीपासून त्याला रोज नाथांकडची पुरणपोळी मिळायला लागली. काम काही करायचं नाही, उंदरायचं दिवसभर इकडे तिकडे आणि पुरणपोळी मात्र खायची. कधी नाथांचं थोडंसं काम केलं, पुराणाची व्यवस्था म्हणजे सतरंजा टाकणं, पुराण पाठ लावणं किंवा देवपूजेचं साहित्य जमवणं, असं थोडंफार काम केलं तर केलं, नाही तर तेही नाही करायचं. नाथांचं भागवत कुठेतरी कोणत्यामध्ये बसून एवढं कानावर पडेल तेवढं ऐकायचं, नाही तर निघून जायचं गावामध्ये हुंदडायला, पण पुरणपोळी रोज खायची. असा प्रकार अनेक वर्ष सुरू होता. मग एक दिवस नाथांना संकेत प्राप्त झाला की नाथ षष्टीला तुम्हाला तुमचा अवतार कार्य संपवायचं आहे. आणि जमलेल्या भागवताकरता जमलेल्या लोकांना हीच गोष्ट नाथांनी बोलून दाखवली. म्हणजे आम्हाला आता आमचं अवतार कार्य संपलेलं आहे, संपवायचं आहे म्हणजे आता झालं म्हणे आमचं. तेव्हा लोकांना वाईट वाटलं. लोक म्हणाले नाथा तो असा काही विचार करू नका, म्हणजे ईश्वरी संकेत आहे तो, त्याच्यासमोर माझं काही चालणार नाही. म्हणजे तुम्ही ते भावार्थ रामायण लिहायला घेतलेलं आहे ते तरी कमीत कमी पूर्ण करा. असं म्हणजे ते मी काय, तो गावबा माझा, तो गावबा जिथे बसलेला आहे ना तो हे पूर्ण करेल, तो गावबा पूर्ण करेल असं म्हटल्याबरोबर सगळे एवढे काही लोक होते त्या भागवताला जमलेले हसायला लागले. म्हणजे हा एक नंबरचा अक्षर शत्रू, त्याला कुठल्या प्रकारची अक्कल नाही आणि नाथ महाराज म्हणतात की माझा भावाचा रामायण हा पूर्ण करणार. झालं, त्या गावबाला बोलवलं नाथांनी. म्हणे गावबा इकडे आला. तो नाथांना नमस्कार केला, नाथांसमोर बसला आणि नाथ त्याला विचारतात म्हणे बाळा माझं भावाचं रामायण तू पूर्ण करणार ना? बोलता येत नव्हतं, मानेनेच हो असं म्हटलं. मनात म्हणतो तुमची आयुष्यभर पुरणपोळी खाल्ली काही एवढं सुद्धा मी काम करणार नाही का? आणि नाथांनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. म्हणाले तोंड उघड, जीभ बाहेर काढ. आणि जिभेवरती आपल्या लेखणीने श्री अशी अक्षरं कोरली त्याच्यावरती. आणि काय सांगावं, तो जो गावबा होता, जो मंदमती मुलगा होता, ज्याला काही समजत नव्हतो, अक्षर शत्रू, तो नाथां इतकाच गाढ पंडित, प्रगाढ पंडित झाला, नाथांसारखा सद्गुरूच झाला. नाथांनी नाथ षष्टीला जलसमाधी घेतली आणि नंतर मग हे भावार्थ रामायणाचं जे राहिलेलं जे कार्य होतं ते गावबानी पूर्ण केलं.
भल्या भल्या मोठ्या मोठ्या प्रकांड पंडितांच्या लक्षात येत नाही की नाथांचं कुठे संपलं आणि गावाचं कुठे सुरू झालं. सांगायचं तात्पर्य काय, आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लावी. लोह परिसाची नस आहे उपमा. बरं, लोह आणि परीस, लोखंड आणि परीस याची उपमा शिष्याला आणि सद्गुरूला लागू पडत नाही. सद्गुरू हे परीस आहे आणि लोखंड शिष्य हा लोखंड आहे. परीस आणि लोखंडाला समजा जर परीस लावला तर सोनं होतं असं म्हणतात. पण सद्गुरू असा परीस आहे की तो जर शिष्यरूपी आणि दगडाला जरी लावला तर ते दुसरा सद्गुरूच करून टाकतात त्याला. पण लोहाची आणि परिसाची देखील उपमा लागू पडत नाही. अशा प्रकारचा आणि हा गुरु शिष्यांचं हे नातं असतं बघा. आपण सारखे इतके ते दयाळू अंतःकरणाचे असतात आणि प्रत्येकाला सद्गुरू करण्याची आवश्यकता आहे. कारण की संत श्रेष्ठ तुकाराम महाराज शेवटच्या जन्मामध्ये म्हणतात, तुका म्हणे कैचे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव हा सद्गुरू आहे हे विसरून आपण आंधळ्यासारखे इतर विषयांच्या पाठीमागे धावतो, इतर गोष्टींकडे आपण धावतो. मांत्रिक, तांत्रिक, गंडे, धागे, धोरे या सगळ्या गोष्टींकडे आपण धावतो. पण खरा गुरु, खरा जो कोणी आहे तो म्हणजे सद्गुरू आहे. खरी ज्याची उपासना करायला पाहिजे त्याला आपण सोडून देतो. आणि एक वेळा नरदेहामध्ये प्राप्त झाल्यानंतर ते संतांचे अवतार असो की देवादिकांचे अवतार असो, त्यांना सद्गुरूला शरण जाणं भाग पडतं. एक छोटासा कथा सांगतो आणि निरूपणाचा भाग आटोपता घेतो. झालं असं की सगळ्या संत मंडळींची सभा गोरा कुंभाराच्या इथे जमली होती. गोरा कुंभार तेव्हा ही सगळी संत मंडळी होती. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव, मुक्ताबाई, छोटी मुक्ताबाई होती, चोखोबा, गोरोबा, नामदेव महाराज हे सगळे गोरा कुंभाराच्या इथे जमलेले होते. संत मंडळींचं जे कीर्तन आहे, भजन आहे ते झालं. त्याच्यानंतर सगळ्या संत मंडळींची जेवणं झाली. मग गप्पा गोष्टी, पान सुपारी इत्यादी गोष्टी सुरू झाल्या. तेव्हा ती लहानशी मुक्ताई, आता लहानशी होती बिचारी, तिने गोरोबा काकांना ते मडके वगैरे ठेवलेले बघितले, गोरोबा काकांचे, कुंभाराच्या घरचे गोरोबा काकांचे, आणि विचारलं मुक्ताबाईनी, म्हणे गोरोबा काका, हे तुम्ही सगळे मडके बनवतात, या मडक्यांमधलं पक्क मडकं कोणतं आणि कच्चं मडकं कोणतं हे कसं तुम्ही ठरवता? तेव्हा गोरोबा काका म्हणाले, ती लहानची मुलगी म्हणे, मी मातीचे, ओल्या मातीचे मडके बनवतो, चाकावरती आव्यामध्ये भाजतो आणि झुपाट नसतं छोट्याशा बॅग सारखं. आता ते दिसत नाही, आता सगळ्यांच्याकडे वॉशिंग मशीन आले. त्याच्या धुपाट त्यांनी कपड्यांचा मळ पहिले काढायचे, आपटून कपडे फाटायचे तेव्हा असो. तेव्हा ते झुपाट नव्हतं, म्हणे चांगले भाजून झाले मडके की मी याच्यावरती म्हणे मी आपटतो, म्हणे टन असा आवाज झाला, समजतो की मडकं चांगलं पक्क आहे. आणि जर त्याच्यामध्ये त्या आवाजामध्ये काही कमी जास्त फरक जाणवला तर समजतो म्हणे की मडकं कच्चा आहे, त्याला काढून टाकतो म्हणे बाहेर. अशा प्रकारची मी रास रचतो. मुक्ताईच होती ती म्हणे, गाव म्हणे गोरोबा काका, आपला हा देह मातीचा आहे, या मातीच्या देहावरती हे बसवलेलं आपलं जे शिर आहे हे म्हणजे उलट मडकच आहे ना, हे उलट मडकच आहे की नाही? हो म्हणे, बेटा तुझं तत्वज्ञानाच्या गोष्टी करते. हो म्हणे, मडकच आहे. मात्र ही जी संत मंडळी जमलेली आहे, या संत मंडळींच्या मधलं कोणाचं मडकं पक्कन, कोणाचं मडकं कच्चं, मी जरा